नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल आपण बोललो होतो की तुम्ही पेंट इंडस्ट्रीबद्दल माहिती मिळवा. आता एक दोन कमेंट अशा होत्या की वाचू कुठे, तर पेपरलाही येत असतं, तिथे वाचा किंवा इंटरनेटवरून गुगलला टाका पोझिशन ऑफ पेंट इंडस्ट्री म्हणजे, किंवा व्हाय पेंट शेअर्स आर फॉलिंग असं काहीही टाका, तर तिथे तुम्हाला व्हिडिओजही मिळतील, ब्लॉगही मिळतील, आर्टिकलही मिळतील. प्रयत्न करायला पाहिजे फक्त. आणि तुम्ही म्हणाल की ही माहिती मिळवून किंवा काय होणार, तर एक तर या इंडस्ट्रीला कच्चा माल कुठला लागतो, तो कच्चा माल कुठून मिळतो, त्या कच्च्या मालाचे दर आत्ता काय चालू आहेत, म्हणजे तुमचं तुम्हाला समजेल की कच्चा माल महाग झाला की हे शेअर पडणार. पण कुठला कच्चा माल लागतो हे आधी माहीत पाहिजे. आत्ताचे त्या कच्च्या मालाचे दर माहीत पाहिजेत, म्हणजे शेअर पडेल का वाढेल हे लक्षात येईल. त्याचप्रमाणे यांचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे, रिटर्न ऑन कॅपिटल किती आहे हे पण बघायला पाहिजे. की प्रत्येक इंडस्ट्रीचं वेगळं असतं की तुम्ही किती भांडवल गुंतवताय आणि त्या भांडवलावर कमाई किती होते. हे बघितल्यानंतर ह्या इंडस्ट्रीची ग्रोथ किती आहे, त्यानुसार या इंडस्ट्रीला रेट काय मिळतो, म्हणजे मार्केट त्यांच्या अर्निंगच्या 20 पट भाव देते की त्यांच्या अर्निंगच्या 35 पट देते, 70 पट देते, म्हणजे त्या इंडस्ट्रीला भाव काय मिळतो हे लक्षात आल्यानंतर मग त्या इंडस्ट्रीला हा भाव मिळतोय, मग या शेअरला एवढा मिळतोय, या शेअरला एवढा मिळतोय, मग हा शेअर स्वस्त आहे का, हा शेअर महाग आहे का, इंडस्ट्री रेट काय आहे हेही कळतं. तर हे सगळं तुम्ही जर वाचून पाहिलं नाही किंवा अभ्यास करून पाहिलं नाही तर तुम्हाला कसं काय समजेल. म्हणजे एखादी इंडस्ट्री संकट काळातही टिकून राहते म्हणून तिला जास्त रेट दिलेला असतो, किंवा एखाद्या इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट खूप असतो आणि एखादी इंडस्ट्री सॅच्युरेटेड झालेली असते, किंवा आता याच्या पुढे जी ग्रोथ होईल त्याला तेवढा हे मिळणार नाही. म्हणजे आता ज्या मुलाला 50% मार्क मिळत आहेत त्याला स्पीडमध्ये मार्क मिळतील 60%, 70%, पण ज्याला मुळातच 95%, 96% मिळत आहेत त्याचे वाढून वाढून किती वाढणार, मॅक्झिमम 100%, म्हणजे 4% किंवा 3%. मग अशा वेळेला लोक जो शेअर स्वस्त आहे पण आपल्याला इन्कम जास्त मिळण्याची शक्यता आहे त्या शेअरमध्ये सुद्धा जातात. त्यामुळे तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल आणि कोणालाही विचारायची गरज लागणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही जे प्रश्न विचारताय, मी कसं वाचू, मी कुठे वाचू, किंवा मला विचारताय तुम्ही की कन्सायनेरोलॅक बर्जर पेन कसा वाटतो आजी, कसा वाटतो, मला विचारून फायदा नाही. ज्या सगळ्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या त्या प्रत्येक कंपनीचं अर्निंग पर शेअर किती आहे हे तुम्ही बघायला पाहिजे, आणि अर्निंग पर शेअरच्या किती पट तिला भाव दिला जातो, म्हणजे PE रेशो किती आहे, तिची बुक व्हॅल्यू किती आहे, बुक व्हॅल्यूच्या किती पट तिला भाव दिला जातो, डिस्ट्रीब्युशन कपॅसिटी तिची किती आहे, त्याप्रमाणे तिला काही जादा भाव दिला जातो का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. म्हणजे मग कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर
ह्या सगळ्यात जर काही फरक पडत नसेल तर मग टेक्निकल्स पाहायचे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, मग तरीही हा शेअर का वाढतोय? तर टेक्निकली काही याची ॲव्हरेजेस किंवा याच्यामध्ये असणारं डिलिव्हरी पर्सेंटेज व्हॉल्यूम जास्त आहे का हे बघावं लागतं. तर तसं तुम्ही वाचन करायचा प्रयत्न करा. कोफोर्जने आज नायलस यांच्याबरोबर स्ट्रॅटेजिक करार केला. ही कंपनी एक कम्युनिकेशन API प्लॅटफॉर्म पुरवते. ऑपरेशनल क्षमता वाढवण्यासाठी कोफोर्जने हा करार केला. कोल इंडियाच्या आर्मचा एक IPO येतोय. हा आर्म आहे CMPDI. तर याच्यामधला 7.14 कोटी शेअर्स कोल इंडिया विकेल. 31 मेला ओपेकची बैठक आहे, त्याच्यामध्ये क्रूडचा सप्लाय वाढवायचा नाही वाढवायचा या बाबतीत निर्णय होईल. इन्फो एजचा रिझल्ट लागला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, पण मार्जिन कमी झालं. 3 रुपये 60 पैसे डिव्हिडंड दिला. आज सगळ्यात सुंदर रिझल्ट श्रीराम प्रॉपर्टीजचा लागला. मार्केटने रिस्पॉन्स पण खूप छान दिला. त्यांचं प्रॉफिट दुप्पट झालं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिन 3% 12% झालं. TVS श्रीचक्र प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. TTK प्रेस्टीज ही फायद्यातून तोट्यात गेली. गेल्या वेळेला फायदा होता 59 कोटी, आता तोटा झाला 41 कोटी. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्यांना 71 कोटी वन टाईम लॉस झाला आहे. गुजरात फ्लोरो किंवा फ्लोरोकेम असंही म्हणतात, यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. रॉयल ऑर्चिड यांचं प्रॉफिट कमी झालं. मिंदाकॉर्प प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. भारती एअरटेलने प्रीपेड ऑल इन वन OTT एंटरटेनमेंट प्लान लॉन्च केला. गेटवे डिस्ट्रीपार्क ही फायद्यातून तोट्यात गेली. $55 कोटी फायदा होता, त्याचा 193 कोटी तोटा झाला. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्यांना 259 कोटीचा वन टाईम लॉस झाला. RCFचा रिझल्टही कमजोर लागला. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. 1 रुपया 32 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. सरकारने आज फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना खताचं उत्पादन वाढवायला सांगितलं आहे आणि सरकार कदाचित त्यांना जी सबसिडी देतात ती सबसिडी वाढवण्याची शक्यता आहे. आज सगळे खताचे शेअर काही काळ वाढले होते आणि तसं पण पावसाळा आहे. पावसाळ्यात खताच्या शेअरला काही प्रमाणात मूव्हमेंट असते. खताच्या शेअरला मूव्हमेंट असते. हॉस्पिटल्स, लॅब शेअर यांना मूव्हमेंट असते. म्हणजे हे शेअर वाढतात. पण कमी कुठले शेअर होतात तर सिमेंटचे शेअर कमी होतात आणि ते आज अल्ट्राटेकच्या शेअरच्या किमतीवरनं आपल्या लक्षात आलंच असेल. कारण हे 3-4 महिने बांधकामं बंद होतात. बांधकामाला मदत करणारे जे सगळे मजूर असतात
ते शेतीच्या कामावर जातात आणि पाऊस थोडा कमी झाल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास बांधकामं सुरू होतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सिमेंटच्या शेअरमध्ये मंदी येते, पण खताचे शेअर किंवा लॅबचे शेअर, हॉस्पिटलचे शेअर वाढत असतात. त्या दृष्टीने तुम्हाला हवे असतील 2-3 महिन्यासाठी तर तुम्ही प्रयत्न करू शकता. बघूया काय काय होत आहे. आज व्होलॅटिलिटी खूप होती. जवळजवळ 19च्या आसपास व्हिक्स गेला होता. सकाळी 800 पॉईंट मार्केट मंदीत होतं. ती सगळी मंदी नाहीशी होऊन तेजीत आली. पुन्हा तेजी नाहीशी झाली आणि पुन्हा 800 ते 850 पॉईंट मार्केट मंदीत गेलं. त्यामुळे ह्या व्होलॅटिलिटीमध्ये स्टॉप लॉस लावा, नाहीतर काही लावा. गोंधळ उडतो. स्वस्तात शेअर मिळत असले, एखादा शेअर खूप आपटत असला, स्वस्तात मिळतोय तर घ्यायचा. एखादा शेअर अचानक वाढू लागला तर विकण्याची संधी मिळत असेल तर विकायचा. हा बेस्ट ट्रेड अशा कालावधीत ठरू शकतो. बघूया उद्या काय काय होतंय ते. नमस्ते.